2025-26चा स्कॉलरशिप फॉर्म तुम्ही महा-डी-बी-टी या वेबसाईटवर भरला असेल, पण आता नवीन महा-डी-बी-टी 2.0 ही वेबसाईट लॉन्च करण्यात आलेली आहे. तर त्याच्यावर स्कॉलरशिपचा स्टेटस कुठे पाहायचा हे माहीत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही अकॅडमिक इयर 2025-26 साठी महा-डी-बी-टी या जुन्या वेबसाईटवर स्कॉलरशिपचा फॉर्म भरला असेल, तर आता नवीन महा-डी-बी-टी 2.0 वर ॲप्लिकेशन स्टेटस आणि ॲप्लिकेशनची माहिती पाहता येते का? महा-डी-बी-टीच्या अधिकृत माहितीनुसार ॲप्लिकेशन ट्रॅकिंगद्वारे अर्जाची स्थिती आणि त्याची प्रगती पाहता येईल. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील क्रोम ब्राउझर ओपन करावा लागणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे इथं तुम्हाला क्रोम ओपन करून सर्च बारमध्ये महा-डी-बी-टी या प्रकारे टाईप करून त्याला सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं महा-डी-बी-टी 2.महाराष्ट्र.gov.in या प्रकारे इथं वेबसाईट दिलेली आहे. तर इथं महा-डी-बी-टी या निळ्या अक्षरच्या नावावर तुम्हाला क्लिक करावं लागणार आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं महा-डी-बी-टी जी ऑफिशियल नवीन वेबसाईट आहे ती या प्रकारे इथं दिसणार आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थीसाठी 60 योजना आहे, त्याच्यानंतर शालेय विद्यार्थ्यांसाठी 14, त्याच्यानंतर शेतकरी 20 योजना आहेत, त्याच्यानंतर निवृत्त वेतनधारक किंवा विशेष सहाय्य योजना 3, दिव्यांग व्यक्तीसाठी 2 योजना दिलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर इतर या 55 योजना आहेत. त्याच्यानंतर खाली तुम्ही बघू शकता लाभ आणि योजना. महा-डी-बी-टी हे महाराष्ट्र शासनाच्या विविध शिष्यवृत्त्या, कृषी अर्थसहाय्य आणि सामाजिक कल्याणाच्या योजनांचा लाभ देणारे अधिकृत थेट लाभ हस्तांतरण करणारे पोर्टल आहे. तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता टोटल योजनांची संख्या ही 72 आहेत. त्याच्यानंतर विभागांची संख्या 12. तर इथं तुम्ही स्क्रोल करून बघू शकता की वेबसाईटचा इंटरफेस. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला हे करायचं आहे, नोंदणी करून घ्यायची. तर नोंदणी केली नसेल तर त्याचा व्हिडिओ एक सेपरेटली बनवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तर मित्रांनो, लॉग इन करण्यासाठी इथं आपल्याला लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, इथं 3 ऑप्शन देण्यात आलेले आहेत. पहिला नागरिक लॉग इन, दुसरा विभाग लॉग इन, तिसरा महा-आय-डी शिवाय प्रवेश करा. तर मित्रांनो, इथं आपल्याला नागरिकांसाठी लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, महाराष्ट्र सिंगल साइन ऑन इथं लॉग इन डॅशबोर्ड दिसणार आहे. तर इथं लॉग इन होण्यासाठी 2 ऑप्शन देण्यात आलेले आहेत. एक महा-आय-डी, दुसरा आधार कार्डवर तुम्ही लॉग इन होऊ शकता. तर मित्रांनो, इथं आपल्याकडे महा-आय-डी कार्डसुद्धा आहे, पण आपण इथं आधार कार्डच्या सहाय्याने लॉग इन करणार आहोत. तर इथं आधार कार्डवर क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, इथं इंटर आधार नंबर या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर इथं टाईप करायचा आहे. तर आपण इथं पटकन आधार कार्ड नंबर टाकून घेऊयात. तर मित्रांनो, अशा प्रकारे इथं आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर लॉग इन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मोबाईलवर OTP पाठवला जाईल. तो OTP इथं तुम्हाला फिलअप करावा लागणार आहे. तर मित्रांनो, आपण OTP पटकन इथं टाकून घेऊयात आणि व्हेरीफाय OTP या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला महा-डी-बी-टीचा डॅशबोर्ड म्हणजे आपला इंटरफेस या प्रकारे दिसणार आहे. जिथं तुम्ही अप्लाय फॉर स्कीम, ॲप्लिकेशन आणि ग्रीव्हन्स इथं अप्लाय फॉर स्कीम दिलेल्या आहेत. इथं टोटल योजना या 80 दिलेल्या आहेत. तर इथं तुम्ही बघू शकता स्कीम नेम, डिपार्टमेंट, डिस्क्रिप्शन आणि डाउनलोड GR आणि त्याच्यानंतर ॲक्शनमध्ये तुम्हाला इथं अप्लाय करायचा ऑप्शनसुद्धा देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, इथं तुम्ही अशा प्रकारे योजना बघू शकतात. तर आपला मेन मुद्दा आपले जे मागील वर्षाचे ॲप्लिकेशन फॉर्म आहेत ते त्याचे स्टेटस कशाप्रकारे बघायचं ते आपण इथं बघूयात. तर मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला इथं अप्लाय फॉर स्कीमच्या बाजूला माय ॲप्लिकेशन हा ऑप्शन आहे, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करावं लागणार आहे.
क्लिक केल्यानंतर मित्रांनो काही सेकंद तुम्हाला इथं थांबायचं आहे, जी वेबसाईट लोड होते. तर मित्रांनो इथं सिटिझन डॅशबोर्ड माय अप्लाइड स्कीममध्ये तुम्हाला सबमिटेडमध्ये काय 0 दाखवणार, तर तुम्हाला 15 सेकंद इथं थांबावं लागणार आहे. जेणेकरून इथं तुमचं जे ॲप्लिकेशन मागच्या वर्षाचं असेल ते इथं डायरेक्ट इथं शो होईल. तर मित्रांनो इथं सबमिटेड फॉर्म हा एक आहे. तर मित्रांनो हा सबमिटेड फॉर्म बघायचा असेल तर तुम्हाला इथं व्ह्यू डिटेल या ऑप्शनवर क्लिक करावं लागणार आहे. तर आपण इथं क्लिक केल्यावर इथं मित्रांनो तुम्ही कोणत्या योजनेसाठी अर्ज केलेला आहे त्या योजनेचं नाव इथं दिलेलं असणार. त्याच्यानंतर डिपार्टमेंट, त्याच्यानंतर ॲप्लिकेशन ID, त्याच्यानंतर ॲडमिशन इयर, त्याच्यानंतर स्टडी इयर, त्याच्यानंतर ॲप्लिकेशन डेट, कधी ॲप्लिकेशन केलं आहे तुम्ही, त्याच्यानंतर इज रिन्युअल. जर तुमचं ॲप्लिकेशन रिन्युअलचं असेल तर इथं तुम्हाला येस हा ऑप्शन दिलेला असणार. जर न्यू असेल तर इथं न्यू हा ऑप्शन असेल. तर त्याच्यानंतर इंडिकेट बेनिफिट, त्याच्यानंतर डाउनलोड, त्याच्यानंतर रिमार्क आणि ॲक्शनमध्ये कॅन्सल ॲप्लिकेशन, राईट टू गिव्ह अप. त्याच्यानंतर स्टेटसमध्ये तुम्ही अंडर स्क्रुटनी, तुमचे ॲप्लिकेशन हे अंडर स्क्रुटनीमध्ये आहे तिथं दाखवलेलं असणार आहे. तर त्याच्या साईडला सबमिट फॉर रिन्युअल, तर तुम्ही सेकंड इयरला फर्स्ट इयरला अप्लाय केला असेल मागच्या वर्षी, तर इथं सेकंड इयरसाठी सबमिट फॉर रिन्युअलचा ऑप्शन इथं खुला करण्यात येईल. जेव्हा या ॲप्लिकेशनचा फॉर्म पूर्णपणे कंप्लीट होऊन जाईल तर तुम्हाला हा ऑप्शन शो करण्यात येईल. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचा मागच्या वर्षाचा फॉर्म ऑनलाईन महाडीबीटी या वेबसाईटवर बघू शकतात. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा आवडला, तर आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा, जेणेकरून ते सुद्धा त्यांचे मागच्या वर्षाचे स्कॉलरशिपचे फॉर्म ऑनलाईन बघू शकतील की त्यांची स्टेटस नेमकी काय आहे. तर मित्रांनो या व्हिडिओबद्दल काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, तिथं तुम्हाला रिप्लाय भेटून जाईल. तर मित्रांनो भेटूया एक नवीन अशाच व्हिडिओमध्ये. तर तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.